ग्रामीण भागातले विद्यार्थी जेव्हा IAS-IPS होतात, UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण होतात, तेव्हा सगळीकडे आनंद होतो आणि त्यावेळेस कुठेतरी ह्या UPSC घेणाऱ्या यंत्रणेवरती किंवा UPSC परीक्षावरती लोकांचा विश्वास बसू लागतो. अशाच काही घटना ह्या वर्षीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात घडल्या. त्यामध्ये तिसगी येथील म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील तिसगी या गावचा अजय नामदेव सरवते हाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या 2024 परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. म्हणजे त्याचा निकाल 25 मध्ये लागला. अजय तसा गरीब कुटुंबातला आणि अजयचे आई वडील म्हणजे अडाणी, आई अडाणी, वडील 9वी पास असं अजयचं हे कुटुंब. अजयने कामाड कष्ट करून कष्टामधनं संघर्षामधनं अभ्यास केला आणि यशाला गवसणी घातली. UPSC मध्ये त्याला 858वा रँक मिळाला आहे आणि IPS पदी त्याची नियुक्ती होत आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं अजयने केलेलं कष्ट कुठंतरी कामाला आलं. अजयच्या आई वडिलांनी केलेला संघर्ष म्हणजे अजयचे आई वडील हे लोकांच्या इथे कामाला जायचे आणि लोकांच्या इथं कामाला जाऊन रोजानी काम करून अजयला त्यांनी शिकवलं. तसं अजयचं शिक्षण प्राथमिक शिक्षण जे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगी येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले. अजय हे असिस्टंट स्टाफ ऑथॉरिटी ऑफ डायरेक्टर ऑफिसर भोपाळ येथे कार्य करत आहे. दुसऱ्यांदा UPSC उत्तीर्ण झाल्याने त्याचे कौतुक सगळीकडे होत आहे.